नमस्कार मुलांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्ग ध्यास आमचा गुणवत्ता इयत्ता तिसरी, विषय गणित, घटक मापन, उपघटक लांबी. या उपघटकाची अध्ययन निष्पत्ती आहे. वस्तूचे साध्या तराजूच्या साहाय्याने ग्रॅम व किलोग्रॅम ही प्रमाणित एकके वापरून वजन करतात. मी श्री चंद्रकांत बबनवुंडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबळे, तालुका मावळ. पहा मुलांनो, या चित्रामध्ये सोनू आणि नंदू ही दोन मुले या चेंडूचे वजन करत आहे. दोघांच्याही हातामध्ये तराजू दिसतोय. तराजूच्या एका पारड्यामध्ये चेंडू आणि दुसऱ्या पारड्यामध्ये गोट्या तुम्हाला दिसत आहेत. दोघांनीही त्या चेंडूचं वजन केल्यानंतर सोनू म्हणते या चेंडूचं वजन 17 गोट्या आहे आणि नंदू म्हणतो त्याच चेंडूचं वजन माझ्याकडील 10 गोट्या भरलं. दुकानात वजन मोजण्याची प्रमाणित एकक म्हणजे माप असतात. कोणत्याही दुकानात जर आपण गेलो तर वजन मोजण्यासाठी काही माप असतात. पहा, एका मापाचं चित्र तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. अशी माप पूर्वी दुकानामध्ये आपल्याला दिसायची. एकाच वस्तूचे वजन प्रमाणित मापांच्या साहाय्याने कोणीही केले तरी ते समानच भरते. किलोग्रॅम हे वजन मोजण्याचं प्रमाणित एकक आहे. किलोग्रॅम हे वजन मोजण्याचं प्रमाणित एकक आहे. आणि या चित्रामध्ये जे माप दिसते ते 1 किलोचं माप आहे. आता पहा, चित्रामध्ये एक किराणा मालाचं दुकान आपल्याला दिसत आहे. या शेजारील किराणा दुकानाचे निरीक्षण करा. या दुकानामध्ये 3 वेगवेगळी मुले ज्वारी, साखर, गहू विकत घेत आहेत. तर पहा, पहिली डावीकडून 1 नंबरची मुलगी म्हणते मला 2 किलोग्रॅम ज्वारी हवी आहे. 2 किलोग्रॅम ज्वारी ती मागते. तिच्या शेजारी मध्यभागी उभा असलेला मुलगा मला 1 किलोग्रॅम साखर द्या असं मागतोय. आणि उजव्या बाजूला उभी असलेली मुलगी मला 5 किलोग्रॅम गहू हवे आहे अशा प्रकारची मागणी दुकानदाराकडे करत आहेत. ही तीनही मुलं किलोग्रॅममध्ये वस्तूची मागणी करत आहेत हे आपल्या लक्षात आलं. पुढे पहा, या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे. दिलेल्या वस्तूंचं वजन 1 किलोग्रॅमपेक्षा कमी की जास्त आहे याचा अंदाज करा व दुकानात जाऊन आपल्याला खात्री करायची आहे. मिठाचा पुडा अंदाजे किती वजन असेल? अंदाजे वजन 1 किलोग्रॅम. 1 किलोग्रॅमपेक्षा कमी का जास्त त्याचा आपल्याला अंदाज त्याच्या समोरच्या राखाण्यामध्ये लिहायचा आहे. आणि नंतर प्रत्यक्ष मिठाच्या पुड्याचं वजन करायचं आणि ते प्रत्यक्ष मोजून या राखाण्यामध्ये लिहायचं आहे. गुळाचा मोठा खडा याचा अंदाजे वजन किती असेल ते त्याच्या समोरच्या राखाण्यात लिहायचं आणि नंतर गुळाच्या मोठ्या खड्याचं वजन करून प्रत्यक्ष मोजून तो किती भरतो ते प्रत्यक्ष मोजून या राखाण्यामध्ये लिहायचं आहे. 50 बिस्किटे, 50 बिस्किटांचा अंदाजे वजन किती भरेल तो अंदाज त्याच्यासमोर लिहायचा आणि नंतर प्रत्यक्ष वजन करून प्रत्यक्ष मोजून या राखाण्यामध्ये आपल्याला त्याचं प्रत्यक्ष वजन लिहायचं आहे. 5 वाट्या साखर
5 वाट्या साखरेचं वजन अंदाजे किती असेल याचा अंदाज आपण करायचा आणि नंतर प्रत्यक्ष साखरेचं वजन करून ते प्रत्यक्ष मोजून या रकान्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. यानंतर आपल्याला एक स्वाध्याय दिलेला आहे. तो स्वाध्याय आपण सर्वांनी घरी सोडवायचा आहे. पहा, 1 किलोग्रॅमचे माप व तराजू यांच्या साहाय्याने पुढील वजनांचे तांदूळ, गहू, ज्वारी मोजा. 1 किलोग्रॅमचं माप घ्यायचं. घरी तुमच्या तराजू असेल तराजू घ्यायचा, नसेल घरी तराजू शेजारी कोणाकडून तरी तराजू मिळवा आणि 1 किलोग्रॅमचे माप पण मिळवा आणि 2 किलोग्रॅम तांदूळ मोजा. तांदूळ घरामध्ये नसतील तर गहू मोजा, गहू नसेल तर ज्वारी मोजा. या तिन्हीपैकी कोणतेही एक प्रकारचे धान्य तुम्ही वजन काट्याच्या म्हणजे तराजूच्या साहाय्याने आणि किलोग्रॅमच्या मदतीने मोजायचं आहे. त्याचबरोबर 5 किलोग्रॅम गहू, ज्वारी किंवा बाजरीचं वजन करायचं आहे. त्याचबरोबर 3 किलोग्रॅम तांदूळ, गहू किंवा ज्वारीचं वजन करा. त्याचबरोबर अर्धा किलोग्रॅम एवढं तांदूळ, गहू किंवा ज्वारीचं वजन तुम्ही घरी करायचं आहे. पुढे तुमचे वजन किती ते पहा. यानंतर तुमचं वजन किती आहे ते तुम्ही पहा. वर्गमित्रापेक्षा वजन किती कमी, किती जास्त ते सांगा. विविध प्रकारच्या वजन काट्यांची माहिती घ्या. वापर करून पहा. स्प्रिंगचा वजन काटा, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, दांडीचा काटा, तराजू, माणसाचे वजन करतात तो काटा. अशा प्रकारे स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. समजलं? धन्यवाद.